तर मित्रांनो, जीएस ट्रिकवाला या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण राज्य आणि राजधानी आहे याची भन्नाट अशी ट्रिक पाहणार आहोत, जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला टॅप करा. जेणेकरून सर्वात भन्नाट आणि सोप्या पद्धतीच्या ट्रिक तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील आणि मला नवनवीन ट्रिक्स बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला तर आपण सुरुवात करू. आपले राज्य आणि राजधान्या हे ध्यानात ठेवण्यासाठी कशा प्रकारे आपण ट्रिकच्या माध्यमातून ध्यानात ठेवू शकतो. चला तर आपण पाहूयात. त्यामध्ये आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशची आपल्याला राजधानी तर माहिती आहे, अमरावती आहे, पण ती आपल्याला ध्यानात ठेवायची आहे. तर सर्वांनी आंध्र प्रदेश हे आधी ध्यानात ठेवायचे की आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती बालाजी हे देवस्थान आहे. कोणतं देवस्थान आहे? तिरुपती बालाजी देवस्थान आहे. तर तिरुपती बालाजी देवस्थानला गेल्यानंतर माणूस अमर होतो. काय होतो? अमर होतो. त्याच्यावरून आपल्याला एक ट्रिक ध्यानात येईल की आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती हे देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी केल्यानंतर माणूस अमर होतो. हे फक्त आपल्याला ट्रिकसाठी ध्यानात ठेवायचं मित्रांनो, की लगेच ते ध्यानात येऊन आपल्याला आपलं राज्य आणि राजधानी लगेच ध्यानात राहील यासाठी आपल्याला अशी वेगळी ट्रिक ध्यानात ठेवायची. त्यासाठी आंध्र प्रदेशसाठी आपण तिरुपती हे देवस्थान ध्यानात ठेवायचं आणि तिथलं प्रसिद्ध ठिकाण पण आहे, धार्मिक ठिकाण आहे. त्यासाठी हे तिरुपती बालाजीला आपण गेल्यानंतर अमर होतो. कसा होतो? अमर होतो. त्याच्यामुळं आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. बरोबर? अमरावती अमरावती नाव ध्यानात ठेवण्यासाठी तुम्हाला अमर देवस्थान किंवा तिरुपतीला गेल्यानंतर अमर होतो हे ध्यानात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर दुसरी राज्य आहे अरुणाचल प्रदेश. आता दुसरं राज्य आहे अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्याची राजधानी ध्यानात ठेवायची. त्याची राजधानी आहे इटानगर. तर इटानगर ही राजधानी तुम्हाला ध्यानात ठेवायची असेल तर आपण एक ट्रिक पाहणार आहोत की जी अरुणा नावाची एक मुलगी असते की जी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी विटा वाहण्याचे काम करते. काय काम करते? विटा वाहण्याचे काम करते. त्याच्यावरून अरुणा इटा अरुणा इटा याच्यावरून आपल्याला ही एक ट्रिक आहे. अरुणा विटा वाहण्याचे काम करते. यामुळे आपल्याला असं दिसून येईल की अरुणाचल प्रदेशची राजधानी ही इटानगर आहे. त्याच्यावरून तुम्ही पाहू शकता, सोपे आहेत. फक्त शब्द जे राज्य आहे आणि राजधानी आहे त्यामध्ये फक्त लक्ष ठेवायचे की कशा प्रकारे तो शब्द दुसऱ्या शब्दाशी कनेक्टेड आहे. आता अरुणा अरुणा इटा या दोन शब्दाला कनेक्टेड आहे. की दुसरा शब्द किंवा काहीतरी वेगळं ध्यानात ठेवायची गरज नाहीये. अरुणाचल प्रदेश यावरून अरुणा हा पहिले शब्द ध्यानात ठेवायचा. इटानगर याचा इटा हा शब्द ध्यानात ठेवायचा. यावरून असं येतं की अरुणा नावाची मुलगी विटा वाहण्याचं काम करते. त्यावरून अरुणाचल प्रदेश ची राजधानी ही इटानगर आहे असं आपल्याला दिसून येईल. तर आपण तिसरी ट्रिक पाहणार आहोत आसाम. आता आसामची ट्रिक आहे दिसपूर. आसामची राजधानी आहे दिसपूर. बरोबर? तर आसामची राजधानी दिसपूर आहे. तर ते आपल्याला ध्यानात ठेवण्यासाठी ट्रिक पहा, श्याम आणि दिन. उदाहरणार्थ या शब्दामधील श्याम, आसाम या शब्दाची आपण फोड करायची आणि या दिस या शब्दाची एक फोड करायची. आपल्या आपल्या आपल्याला ध्यानात राहण्यासाठी या ट्रिक करायच्यात मित्रांनो. कॉम्पिटिशन भयानक आहे. ध्यानात ठेवण्यासाठी थोडीशी ट्रिकी शब्द तयार करावे लागतात. त्यासाठी साम म्हणजे हिंदीमध्ये संध्याकाळला श्याम म्हटलं जातं आणि आपल्या मराठी भाषेमध्ये दिवसाला ग्रामीण भागामध्ये दिस म्हटलं जातं किंवा अहिराणी भाषेत दिस वगैरे म्हटलं जातं. तर आपण श्यामचा विरुद्ध असं दिस हा शब्द घेतलेला आहे. साम दिस. याच्यावरून आसामची राजधानी दिसपूर असं आपण या राज्याची राजधानी दिसपूर
अशी आपण ट्रिक घेतली आहे. त्याचबरोबर आपण बिहार या राज्याची राजधानी पाहणार आहोत. बिहार या राज्याची राजधानी आहे पटना. तर सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात बिहारी मुलांचं काम करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर आपण ट्रिकच्या माध्यमातून पाहणार आहोत की बिहारी मुलांना महाराष्ट्रातच काम पटेना. महाराष्ट्रात बिहारी मुलांना महाराष्ट्रात काम पटेना. पटेनावरून आपण असं ध्यानात घेऊया की बिहारीवरून बिहार आणि पटेनावरून पटना अशी शब्दशः तुम्ही त्याची ट्रिक पाहू शकता. कनेक्टेड आहे एकमेकांना. बिहार, पटना. बिहारी मुलांना महाराष्ट्रात काम पटेना अशी ट्रिक ध्यानात ठेवा. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. व्यवस्थित काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या ट्रिक व्यवस्थितपणे समजून जातील. त्यानंतर आता 5 नंबरची ट्रिक पाहणार आहोत. राज्याची राजधानी पाहणार आहोत आपण. छत्तीसगड. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. तर ही कशी ट्रिक ध्यानात ठेवायची पहा. छत्तीसगड या शब्दाची फोड करायची, त्याला आपण 36 करायचं. आणि रायपूर या शब्दाची पण फोड करायची, त्याला राया करायचं. बरोबर. त्यानंतर तर आपण ट्रिक अशी ध्यानात ठेवूया की बायका रायांसमोर 36 नखरे करतात. काय करतात? बायका रायांसमोर 36 नखरे करतात. 36 नखऱ्यावरून छत्तीसगड, रायांसमोरून रायपूर अशी आपण ट्रिक ध्यानात ठेवू शकतो. हे फक्त ट्रिक साठी महत्वाचं आहे मित्रांनो. याचा आपण वेगळा अर्थ घेऊ नये. त्याचबरोबर आता आपण गोवा या राज्याची राजधानी पाहणार आहोत आणि ट्रिकही पाहणार आहोत. यामध्ये गोवा कार्निवल सर्वांना माहिती आहे. गोवा कार्निवल एक प्रकारचा सण आहे, तिथं फेस्टिवल असतो. यामध्ये संपूर्ण गोव्याला सुशोभीकरण केलं जातं, पण ते वेगळ्या पद्धतीने केलं जातं, लाईटच्या माध्यमात. पण आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून ध्यानात ठेवायचं असल्यास आपण ते असं ध्यानात ठेवू शकतो की गोवा कार्निवल चालू असताना संपूर्ण गोव्यामध्ये पंत्या लावल्या जातात. काय लावल्या जातात? पंत्या लावल्या जातात. बरोबर. तर पंत्यावरून पणजी हा शब्द तयार होतो. इथं राजधानी आहे पणजी आणि आपण लावल्या आहेत पंत्या. याच्यावरून ध्यानात ठेवू शकता गोव्याची राजधानी आहे पणजी. त्यानंतर गुजरातचं पाहूया आपण. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. तर त्याची ट्रिक अशी ध्यानात ठेवू शकता की महात्मा गांधीजींचे जन्मस्थळ हे गांधीनगर मध्ये आहे. तसं तर ते महात्मा गांधींचं जन्मस्थळ हे पोरबंदर मध्ये आहे, सौराष्ट्र या ठिकाणी. पण आपण ट्रिक साठी आपण महात्मा गांधींचं जन्मस्थळ हे गांधीनगर मध्ये आहे असं ठेवलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ट्रिक राज्य आणि राजधानी पाठ करण्यासाठी किंवा ध्यानात राहण्यासाठी महात्मा गांधींचं जन्मस्थळ हे ट्रिक आपण वापरली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर देशाची आपल्या आर्थिक राजधानी सुद्धा मुंबई आहे. याच्यावरून ध्यानात ठेवू शकता, जरा वेगळं काही ध्यानात ठेवायचं असेल तर. त्याचबरोबर मध्य प्रदेश या राज्याला बऱ्याच राज्यांच्या सीमा आहे. एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी रस्ते असतात आणि जर प्रत्येक ठिकाणी आपण गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणावर जर एकाच चौकात येत असेल तर आपण काय म्हणतो की भोपळ्या चौकात आलो. तसंच या पद्धतीने आपण ट्रिक वापरली आहे. मध्य प्रदेश मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे कुठेही गेल्यानंतर भोपळ्या चौकात येतं. म्हणून या या याची ट्रिक आपण भोपाळ अशी घेतली आहे. मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे कुठेही गेल्यानंतर एकाच चौकात येणे, म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून फिरून फिरून एकाच ठिकाणी येणे. म्हणून मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे भोपाळ ही ट्रिक आपण घेतलेली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. त्याचबरोबर राजस्थानची ट्रिक पाहूया आपण. राजस्थानची ट्रिक मध्ये राज हा शब्द घ्यायचा, ध्यानात ठेवायचा आणि पहिला ह्याच्यामधला जयपूर ध्यानात ठेवायचं. याच्यामध्ये
राजा ज्यावेळेस येतो दरबारामध्ये त्यावेळेस लोक जय जयकार करतात. त्यावरून असं ध्यानात ठेवा की राजा दरबारात आला की लोक जय जयकार करतात. त्याच्यावरून राजस्थानची राजधानी आहे जयपूर. अशा पद्धतीने ट्रिकी पद्धतीने तुम्ही राज्य आणि राजधान्या पाठ करू शकता मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याचा दुसरा पार्ट पाहायचा असेल तर बेल आयकॉन टॅप करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे राज्य आणि राजधानीच्या ट्रिकसाठी. तर यामध्ये आपण पाहूयात उत्तर प्रदेशची राजधानी आपल्याला काढायची आहे. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे. तर ते लखनौ हे ध्यानात ठेवण्यासाठी सर्वांना श्रीकृष्ण जन्मभूमी आणि राम जन्मभूमी हे तर माहिती आहे. तर उत्तर प्रदेशला आपण श्रीकृष्णाची भूमी म्हणून ओळखलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाल्यामुळे आपण तिला मथुरा नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्या ठिकाणाला. आणि मथुरा नगरी याच्यावरूनच ही ट्रिक आहे. त्यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता की मथुरा मथुरा ही श्रीकृष्णाची जन्मभूमी आहे. मथुरा नगरी ही कशी आहे? लखलख नगरी आहे. कशी आहे? लखलख नगरी. यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. काय आहे? लखनौ. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर प्रदेश लखनौ आणि मथुरा नगरी ही कशी असते? लखलख नगरी असते. अशी ट्रिक ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर आहे हरियाणा आणि पंजाब. हरियाणा आणि पंजाब या दोन राज्याची कंबाईन राजधानी आहे चंदीगड. तर आपल्याला ही राजधानी कशी ध्यानात ठेवायची यासाठी आपण ट्रिक पाहूयात. पंजाबी लोक. आता पंजाबी लोक तुम्ही पाहिले असतील. हरियाणा आणि पंजाबी लोक ही धष्टपुष्ट आणि उच्च शरीरयष्टी आणि धष्टपुष्ट अशी लोक असतात. त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की ते लोक चांदीच्या ताटात जेवण करतात. कशाच्या ताटात करतात? चांदीच्या ताटात जेवण करतात. त्यामुळे त्यांचे शरीर कसं धष्ट आणि पुष्ट असतं. त्यामुळं आपण एक ट्रिक ध्यानात ठेवायची की पंजाबी लोक आणि हरियाणाची लोक ही चांदीच्या ताटात जेवण करत असल्यामुळे धष्टपुष्ट असतात. अशा प्रकारे पंजाब आणि हरियाणा यासाठी आपण ही ट्रिक ध्यानात ठेवली आहे चांदीच्या ताटात जेवण करण्याची. त्याचबरोबर आता आपण पाहूयात हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे शिमला. तर तिला आपण ध्यानात ठेवण्यासाठी एक ट्रिक बघितली आहे. ती ट्रिक पहा. तर यामध्ये हिमा नावाची मुलगी आहे जी जेवणासाठी आपल्या डब्यामध्ये शिमला मिरचीची भाजी घेऊन येते. कशाची भाजी घेऊन येते? शिमला मिरचीची भाजी घेऊन येते. त्याच्यावरून हिमा नावाच्या मुलीने डब्यामध्ये शिमला मिरची ही भाजी आणली. शिमला मिरचीची भाजी आणली. कशाची भाजी आणली? शिमला मिरची. यावरून असं ध्यानात येईल की हिमा आणि शिमला. हिमा नावाच्या मुलीने डब्यासाठी शिमला मिरचीची भाजी आणली. अशी ट्रिक आपण ध्यानात ठेवू शकता. त्याचबरोबर आहे 15वी ट्रिक आहे. राज्याची राजधानी आहे उत्तराखंड. उत्तराखंड राज्याची राजधानी आहे डेहराडून. डेहराडून हे ध्यानात ठेवण्यासाठी आपल्याला एक सोपी आणि सोयीस्कर ट्रिक आहे. उत्तरेकडे हे उत्तराखंड आहे आणि उत्तरेकडचा भाग हा पूर्णपणे डोंगराळ असल्यामुळे त्या लोकांना डोंगराळ प्रदेशात राहावं लागतं. त्यासाठी तिथल्या कोणत्याही लोकांना डेअरी नसते. डेअरी म्हणजे पोट नसते. तर आपण अशी ट्रिक ध्यानात ठेवायची की उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशामुळे लोकांना त्या ठिकाणी डेअरी नसते म्हणजे पोट नसते. बरोबर. तर अशी ट्रिक आपण ध्यानात ठेवू शकता. उत्तराखंड, डेहराडून यावरून आपल्याला ही ट्रिक ध्यानात ठेवता येईल. त्याचबरोबर आता पुढची राज्याची राजधानी पाहूयात आणि त्याची ट्रिक पाहूयात. तेलंगणा. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. तर ही ट्रिक आपल्याला ध्यानात ठेवण्यासाठी ही ट्रिक पहा. हैदराबादची राजधानीची ट्रिक पाहण्यासाठी आपल्याला गणाने डोक्याला तेल लावल्यामुळे तो हादरला, कारण त्याच्या केसाची गळती झाली. तर ही ट्रिक आपल्याला ध्यानात ठेवायची. तेलंगणा, हैदराबाद त्याची राजधानी आहे. त्यावेळेस तुम्ही प्रथमतः तेलंगणाचा गणा
त्या शब्द बाजूला काढायचा. घनाने डोक्याला तेल लावल्यामुळे तो हादरला. हादरला वरून हैदराबाद. हादरला वरून काय येतं? हैदराबाद. हादरला. ते कारण त्याची केस गळती झाली. कारण त्याची केस गळती झाली. अशा पद्धतीने आपण तेलंगणा आणि हैदराबादची राजधानीची ट्रिक पाहू शकतो. घनाने डोक्याला तेल लावल्यामुळे तो हादरला कारण त्याची केस गळती झाली. त्याचबरोबर कर्नाटकची आपण राज्याची राजधानी पाहणार आहोत. कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू. तर आपण असं ध्यानात ठेवूया की कर्नाटकवरून कर्ण आणि बंगळुरूवरून बगळा. असं ध्यानात ठेवायचे की कर्णाने बगळ्याची शिकार केली. अशा पद्धतीने आपण कर्नाटकची राजधानी बंगळुरू ही ध्यानात ठेवू शकतो. त्याचबरोबर आता आपण तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. हे ध्यानात ठेवण्यासाठी आपण ट्रिक वापरली आहे. तामिळ लोक दिवाळीत लाडू आणि चेन खरेदी करतात. काय करतात? तामिळ लोक दिवाळीमध्ये लाडू आणि चेन खरेदी करतात. बरोबर. तर नाडू पासून लाडू, तामिळ लोक हे तामिळ असतात आणि चेन्नई पासून चेन. अशा पद्धतीने आपण तामिळनाडू आणि चेन्नई या राज्याची राजधानी आहे चेन्नई. त्याच्यापासून ही आपण ट्रिक पाहिली आहे मित्रांनो. त्याचबरोबर आता आपण पाहूया उडीसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर ही राजधानी तुम्ही ध्यानात ठेवण्यासाठी तुम्हाला क्रिकेट टीम मध्ये भुवनेश्वर कुमार हा क्रिकेटर माहीत असेल. ज्यावेळेस तो बॉलिंग करत असतो त्यावेळेस तो उडी मारून बॉल टाकतो. त्यावरून अशी ध्यानात ठेवायची. क्रिकेटर भुवनेश्वर कुमार बॉलिंग करताना उडी मारतो. कोण मारतो? भुवनेश्वर कुमार. उडीवरून उडीसा, भुवनेश्वर कुमार. अशा पद्धतीने एकमेकांना कनेक्टेड शब्द आपण वापरून राज्य आणि राजधानीची ट्रिक ध्यानात ठेवू शकतो. त्याचबरोबर केरळची ट्रिक ध्यानात ठेवण्यासाठी तुम्हाला तिरुअनंतपुरम हा शब्द ध्यानात ठेवावा लागेल. त्यासाठी तुम्ही केरळचा र काढायचा. त्यामध्ये शब्द तयार होतो केळ. बरोबर. त्याचबरोबर तिरुअनंतपुरम हे म्हणजे श्री विष्णूचं नाव आहे. कशाचं नाव आहे? विष्णूचं ठिकाणाचं नाव आहे. म्हणजे ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणाला श्री तिरुअनंतपुरम असं नाव आहे. त्यावरून याची ट्रिक अशी होईल की श्री विष्णूचा प्रसाद श्री विष्णूच्या देवस्थानी केळीचा प्रसाद दिला जातो. अशा पद्धतीने आपण ही ट्रिक ध्यानात ठेवू शकतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनल बेल आयकॉन टॅप करा. धन्यवाद.